ज्यावेळेस आपण हनुमान चालिसा बोलतो त्याच्यामध्येच आपल्याला हनुमानजींबद्दल बऱ्याच गोष्टी कळतात। तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुम्ही पण जर आयुष्यात हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात नसेल केली तर करा। खूप छान असे परिणाम होतात, खूप छान वाटतं आयुष्यात। तुमच्याकडे काही नसेल तरी पण ह्या बाबतीत एक गोष्ट सांगू का, ख्रिश्चन लोक, ईसाई धर्म नाही का, अधर जैन धर्मातले लोक, ईसाई धर्मातले लोक खूप छान डेली त्यांच्या धर्माच्या अकॉर्डिंग जे पण प्रेयर स्थान आहे त्यांचं तिथे जातात आणि छान पूजापाठ वगैरे करतात ते आहे ना। आता कसं फक्त हिंदू धर्मामध्येच आपल्या लोकांना प्रॉब्लेम आहे। जर आपण बोलले ना, आता पण हनुमानजी आहे, 7 चिरंजीवपेक्षा म्हणजे 7 चिरंजीव जे होते त्यांच्यापैकी हनुमानजी आत्ता पण आहेत। त्यांना आपण आपल्यामध्ये फील करू शकतो, असं त्यांची ध्यान साधना करू शकतो। तर आपल्या धर्मातले लोक बरं का, प्रूफ करून दाखवा, हे करून दाखवा, मी हे मानत नाही, चमत्कार झाल्याशिवाय मी मानणार नाही आहे ना। पण जी लोक म्हणतात ना चमत्कार झाल्याशिवाय मानणार नाही, त्या लोकांच्या आयुष्यात असं ढिगभर प्रॉब्लेम द्या, ढिगभर प्रॉब्लेम द्या, भरपूर प्रॉब्लेम द्या त्यांच्या आयुष्यात। तर ती आणि प्रॉब्लेम आल्यावर, दुःख आल्यावर ती काय म्हणते माहिती आहे का, त्यांना तुम्ही कोणतं पण ताबीज द्या की हा ताबीज घाल तुझा हा प्रॉब्लेम संपेल, तर ते नक्की ते ताबीज घालतील। त्यांना म्हणाल तुम्ही 108 हनुमान चालीसा करा तुझं हे दुःख दूर होईल, तो बरोबर करेल। मग नेहमी दुःखाची वाट का बघायची आहे ना। जर आपल्याला एखादी चांगली गोष्ट भेटते, आध्यात्मिक व्हायला एक संधी भेटते, तर ती का सोडायची आपण। कोणाला गायत्री मंत्र म्हणल्याने, मी सांगितलं ना, सुंदरकांड, हनुमान चालिसा, साईबाबा, महादेव आहे ना, तुम्ही महादेवाचं पण तुम्ही भरपूर भक्ती करू शकता। कारण ह्या जन्मात जर आपल्या आयुष्यात शांतता पाहिजे असेल ना, तर भक्ती करणं खूप गरजेचं आहे। याच्या बाबतीत एक गोष्ट सांगू का, मुसलमान बांधव आहेत ना, खूप चांगले आहेत। आता तुम्हाला वाटेल की मी तारीफ करते, पण एक रिअलिटी सांगते, त्यांना त्यांच्या अल्ल्यांनी कमी देव जास्त देव आहे ना। काही लोक त्यांच्यातले गरीब पण असतात, भरपूर लोक श्रीमंत पण आहेत, पण गरीब असो श्रीमंत असो, दिवसातून तो 5 वेळा आपल्या अल्लाची आठवण काढतात, नमाज पडतातच ना, ते नमाज पडतात ते दिवसातून 5 वेळा, म्हणजे त्यांच्या आयुष्यात डिसिप्लिन बघा किती छान आहे ना। पण हिंदू लोकांमध्ये कसं असतं, आपण जर एखाद्या संताबद्दल, संताचं काही सांगायला गेलं, एखाद्या देवाचं काहीतरी सांगायला गेलं, तर ती बरोबर म्हणतात अंधश्रद्धा अंधश्रद्धा। पण असं प्रत्येक गोष्ट प्रूफ करायची गरज नसते। तरी मी एवढंच म्हणेल तुम्हाला, कारण मी पण जस्ट सुरुवात केली आहे आणि बरेच